मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। जालना पोलिसांकडून विलास खेडकरांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी असे गुन्हे दाखल असल्याने कारवाई करण्यात आली आहे। खेडकरांसह आणखी 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। माझं बोलणं बंद करण्यासाठी नवं षडयंत्र रचलंय असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। तर कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही, योग्य माहिती घेऊन सांगतो असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। व्यासपीठावरती बसताना ते 2 करोड मराठ्यांची सभा होती, तिथं सुद्धा मी आईबापाला बसून दिलेलं नव्हतं। इथं नाही, इथं समाज माझा मायबाप आहे। सगळं मग कुटुंब जरी टाकलं ना तरी या मराठ्यासाठी मी मागे सरकत असतो। मला असं वाटतं हे तोंड गप करायसाठी दिसतंय हे खेळ, म्हणजे माझं बोलणं बंद करायचं हे नवीन षडयंत्र रचलंय। कोणाचा साळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाही आहे, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन।